सगळं सामान असंच पडलं, अभ्यास झाला, सगळं साहित्य इथेच पडलंय, सगळं बॅग पॅक करायचे. असं देतात का जेवण? ह्याला म्हणतात लबाड माणूस. हा, किती छान डोंगर दिसत होते बघा. कुठे पण काय पण खेळायचं, कसं पण खेळायचं. मेहनतीने घेतलेली गोष्ट हो. कधी पण आपल्याला चांगलीच वाटते. बरोबर. जर 2 नंबरने चोरून घेतलेली गोष्टीला काही कौतुक असतं का? हे बघा, वरती बसलेत अभ्यास करायला आणि किती वाजलेत बघा, 11:15 होत आले. तिचा आता अभ्यास चाललाय. शाळेतून आल्यापासून टीव्ही बघते, लॅपटॉप बघते, मोबाईल बघतात आहे. आणि ह्या मॅडम बघा इकडे एकच बाकाच आहे. थांब, हा. आता हे काय इकडे केलं बघा, त्यांनी? हा. आम्ही तिचं इंट्रोडक्शन लिहिते स्कूल. हा, काय येते? तिचं आहे, तिचं नाव लिहायचंय, Okay, क्लास fine, हा. लिहायचंय, ऍड्रेस लिहायचा आहे आणि फोन नंबर आहे. हा तर त्या फोन नंबर मध्ये मला तुझा नंबर येतो बोलते मम्मी. हा तर मी म्हटलं ठीक आहे, माझा नंबर येतो तर मला नंबर बोलून दाखव. हम्म. तर तिने डॅश डॅश जो काही नंबर असेल तो बोलून दाखव. हा पण तो डॅडींचा नंबर आहे हम्म. आणि ती बोलते माझ्या मम्मीचा नंबर आहे हा, आणि असताना नंबर कोणाचा? तिच्या डॅडींचा. डॅडीचा नंबर. ओके, नंबर डॅडींचा पण बोलते मम्मीचा नंबर पाठाय. ओके, म्हणजे डॅडींवर इतकं सारं प्रेम आहे ना, खूप सारं प्रेम आहे. डॅडींचा नंबर माहितीये, डॅडींच्या सगळ्या हॉबीज माहितीये, डॅडी कधी येणार, मम्मी रागवेल ना हा. म्हणून मग मम्मीला फक्त एक हा मम्मी तुझं सगळं माहिती, हा असं मन ठेवण्यासाठी. ऋतू बघा, ऋतूचा अभ्यास तर काहीच नाही. आता बघ, फोन बंद केला त्याने. ऋतूचा काहीच अभ्यास नाही, काहीच नाही अभ्यास तिचा, है ना? होमवर्कच नाही दिला. आई हे काय केले त्याने? थांब बाबू, ते राहू दे, फ्री काढी ते काय पण करत बसे, काय पण करत बसे. अरे काल यावेळी आम्ही झोपलो होतो माहितीये का, सकाळी उठायला येत नाही आणि यानं किती ओरडतो सकाळी उठायला लवकर उठत जा, लवकर उठत जा, उठत, त्यांचे डोळेच उघडत नाही त्यांचे. सकाळी भेटत आपण आता. The next day. काल चाललं ना, काल चाललं मस्त होतं. हे पण किती बारीक कांदा झाला बघा, दिसतंय ना. गुड मॉर्निंग. चला ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट चहा आणि चपाती. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर का आजचा ब्लॉग असणार पूर्ण मराठीमध्ये बघूया. काल सुरू केलं, चपाती गरम साठी ओपन करून ठेवता ना, साठी भरपूर गरम म्हणजे पटकन उशीर होतोय. 5 मिनिटांमध्ये निघायचंय मला. हे बघा, दूध पण आहे, दूध आहे, दूध. गरम गरम चपात्या. कसा वाटला मराठी ब्लॉग? छान झालं, आवडलं माझं. आता रेनकोट घालायचं आहे आणि त्याच्यानंतर निघायचंय. चला, हे बघा रेडी झालेलं आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे, माझी बॅग माझ्या रेनकोट मध्ये बसत नाही. तर तिला ओली करून घेऊन जावं लागेल. आणि हे बघा, तयारी करतात आहे. बॅग मला पिशवी देईल प्लास्टिकची एक मोठी. मी उतर अंगणाला गेले, त्याच्यानंतर आता त्याच्याने किस्सी नाही निघतो आता. पाऊस तर खूप पडतो, मस्त पाऊस पडतो, खूप छानसा पाऊस, जोर से. A few moments later. हे एव्हरीवन, चले ऑफिस मधून झालं माझं ऑफिस आणि ऑफिस मधून चाललो आता घरी. आणि घरी जाते मी थांबलो. इतना अप्रतिम, इतना सुंदर व्ह्यू आहे. वा वा, डोंगर, दऱ्या, त्याच्यानंतर ढग गेलेले आहेत माउंटेन मध्ये, डोंगरावरती. हे दाखव तुम्हाला. हे बघा किती छान डोंगर दिसत आहे. ते बघा डोंगरावरती ढग किती आलेले आहेत. आजपासून ऍक्च्युली पावसाची आजपासून कालपासून पावसाची सुरुवात झाली. एवढे दिवस पाऊस येत नव्हता आणि एवढी गरमी पण होत होती. त्याच्यामुळे असं वाटत होतं की कधी पाऊस येतो गरमीमुळे. फायनली पाऊस सुरू झालेला आहे आणि गाड्या पण आहेत. सर्व्हिस रोडवरतून गाड्या बघ किती फास्ट येतात. बघा एवढ्या फास्ट गाड्या बी. आणि पुढच्या साईडला ना ते बंद आहे, काय बंद आहे. जाऊ दे, ते गाड्यांचं आपल्या काय काढायचं, गाड्या जातील येतील. पण एवढी गरमी होती, तर गरमीतून थोडासा सुटका भेटली आहे आणि खूप छान वाटतं. खूप छान वातावरण, एवढं थंड, थोडासा गारवा आलेला आहे. आणि जेवढा उन्हाळा तीक्ष्ण होता, तीव्र होता, तेवढाच म्हणजे एवढं उन्हाळा पटकन कमी झालेला आहे. एवढी ऊन आणि एवढी उष्णता होती ती पूर्णपणे निघून गेलेली. आणि याप्रमाणे माझा अवतार असतो. हे प्रमाणे आतमध्ये घातलेले हे रेनकोट, वरती हेल्मेट आणि माझी गाडी. आणि दुसरी गोष्ट, आणि गाडीचे झालेले 16,000
दिसते का तुम्हाला? 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये गाडीचे 16,000 संपूर्ण पूर्ण झालेले आहेत. दुसरी गोष्ट चालली आता घरी जाणार आहे. भूक खूप लागलेली आहे. घरी जातो आणि एडिटिंग करायचं आहे. आणि हा आपला दुसरा मराठीतला ब्लॉग आहे. कसा वाटला प्लीज कमेंट करा. तर आता घरी भेटूयात आपण. पाऊस 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 खूप छान पाऊस. हे जरा काढ. नीट काढ. इलेस्टिक आहे. हळू 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 हळू. हो माहितीये तुमचा रेनकोट. हटेल. बायकोला जेवढा जपत नाही तेवढा रेनकोटला जपताय. मग बायको काय दुसरी येईल, रेनकोट दुसरं नाही येणार. बायको नाही दुसरी येणार, पण बायकोला काय होत नाही. तसं काय रेनकोट. कमेंट करणार. कमेंट करणार. कमेंट करणार. कमेंट करा. सॉरी आपण विसरतो. रेनकोट दिवसाचं खूप छान झालं. बिलकुल पाण्याचे एक थेंब जात नाही पावसाचा. मस्त. रेनकोट लवर कोण असेल तर हे बघा. मेहनतीने घेतलेली गोष्ट हो. कधी पण आपल्याला चांगलीच वाटते. जर 2 नंबरने चोरून घेतलेली गोष्टीला काही कौतुक असतं का? 2 नंबर जर नाही चोरून घेतलेले 2 नंबरने किंवा कोणी गिफ्ट दिलेले काय किंमत? मेहनतीचा पैसा घालवला ना तर वस्तूंची किंमत असते. कमेंट करणार. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. त्याला घरी आलेला मस्त वाटतं रे. मराठीत ब्लॉग छान वाटतंय मला तरी. शब्द सुचतात, बोलायला सुचतं. साक्षीला कसं वाटतंय? छान वाटते. आपली मातृभाषा आहे मराठी. मातृभाषा तर आहे मराठी, पण बोलायला पण आयडिया पण येतात त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ऑडियन्स पण भरपूर आपला भरपूर ऑडियन्स आहे. पण त्यांना आता महाराष्ट्रीयन ऑडियन्स आहे. बघू आपली पोस्ट दिलेली आहे. पोस्ट वरती काय करा, तुम्हाला ब्लॉगिंग कसं आपल्याला मराठीतून पाहिजे ब्लॉगिंग का हिंदीमधून पाहिजे का मिक्स पाहिजे कमेंट करा. म्हणजे कमेंट काय करू, तर पोल वरती क्लिक करा. म्हणजे 2 दिवसापूर्वी तो पोल टाकलेला आहे मी तुम्हाला आज कळलेलं आहे. सजीवन डाळ भाकरी आणि हे ह्याच्यामध्ये उपीटमध्ये बनवलेली भाजी आहे. उपीट नाही काय बेसन मध्ये टाकले ना ते स्वातीने. हे जेवणाची द्यायची पद्धत आहे का बघा. डबल ताट दिलंय, त्याच्यामध्ये भात दिलाय. असं देतात का जेवण? मला म्हणतात लबाड. हा हे असं जेवण देतात का? दे मला त्यातच दे, त्याच्यातच दे. खाण्याची इच्छा तुमची, माझी नाही. हे बघा हे जेवण वाढायची पद्धत माझ्या बायको. तुम्ही केलं तसं ते? मी नाही केलंय, मम्मी नाही केलंय. व्हेरी गुड. तू होते म्हणून तुम्ही तसं केलं? असे खोटं बोलता. खूप झोप आहे. खूप झोपलंय, खूप आली झोप खूप. नीट खा. आमच्या घरात पाऊस पडतोय बघा. बघा कुठे पण काय पण खेळायचं, कसं पण खेळायचं. हा तुटलं का काय? तुटलं तुटलं फाटलंय का? बरोबर आहे. नवीन छत्री बघ फाडले बघा. आत्ताच फाडले बघ. मी का तुम्हाला तेच बोललो होतो व्यवस्थित ठेवा. हे सगळं सामान असंच पडलं. अभ्यास झाला, सगळं साहित्य इथेच पडलंय. सगळं बॅग पॅक करायची आहे. काही नाही काय नाही बघा. हे बॅट इथे मच्छरची बॅट इकडे पडली आहे. हे बघा असे आमच्या खेळणे असतात इकडे. क्राफ्टची उद्या आणतो आता मी. वाशाला जाईन ना, वाशाला जातो ते घेऊन येतो उद्या. नको अरे उद्या जातो, इथं नाही भेटत व्यवस्थित. ओरड एक दिवस काय नाही होत त्याला. ती मागे पण दिवस नाही असू देत, काय नाही होत त्याला. एवढा कवर राहिला त्याला, एवढा कवर राहिलाय. हे बघा हा बॅग कोणाची आहे ती? ए पडशील. हे बुक कोणाची येते? हा अरे पडलेस ना घसरून, हात चटकले ना मानेवरती लागणार तुला. हा डोकं लागणार तुला. ए व्यवस्थित कर. हे बघा ही नवीन पिशूची बॅग आहे. पिशू बॅग चांगली आहे खूप छान. बुक का बुक कव्हर घालायचं ना बुकला. ते कव्हर कशाला काढलंय? ते कुचला पायात लागेल ते.
झालं 3 दिवस मध्ये काय होमवर्कच होता. नाही मग आज होता होमवर्क सिंगिंगचं झालंय. सिंगिंग मॉनिटर जेव्हा झाली ना तिला हा. homework भेटते. वंदे मातरम. बोलते का ती हा? क्लास असे- स्कूलमध्ये बोलते कोण? स्कूलमध्ये आमचं असतं ना, आज होय. उद्याच आहे. आज आमची प्रेयर झाली हा. आणि इथे वंदे मातरम आहे. सर्दी शेंबूड करलस का सर्दी जर आली ना आणि मुलांना छोट्या मुलांना सर्दी झाली ना नाकात शेंबूड जर असेल नाही तर आपण शेंबूड करायचा नाही केली. खरं सांगते मी नाही आणि सर्दी जाते सर्दी ऍक्च्युली सर्दी जाते सर्दी खूप खरंच आहे आम्ही किती घाण वाटत असेल पण नाकातून जर घाण जर सर्दी झाली असेल तर सर्दी बाहेर काढायची सर्दी बाहेर काढल्यानंतर परत सर्दी होत नाही ऍक्च्युली होत ए पडशील पोरे कसं थंड हवा येते बाहेर. हा बाहेर महा ओपन कर ना मस्त वाटतं छान पाऊस बंद झाला थोडासा पाऊस बंद. मच्छर केला तर थोडं हो, किती आले तिकडे लाईट बंद करा हो त्याला पावसाळ्यात लाईट सगळे बंद कर निघून जातील तिकडे सर्व सर्व लाईट बंद करा लाईट केली. थांब हा लाईट केली. लाईव्ह हिला लाईट करायचंय. किडे बाहेर गेले तर जाऊ करा आपण लाईट. आणि कलर पण पांढरा नाही त्याच्यामुळे पटकन किडे पकडतात इकडे म्हणजे बसतात ते पकडतात ते, बसतात ते किडे याच्या भिंतीवरती सो गाईज आज आपण पूर्ण ब्लॉगिंग केलेलं आहे आपल्या मराठी भाषेमध्ये आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा मला आणि आपली ज्या भाषा म्हणजे आपण तर सुरुवातीला आपण हिंदीमध्ये ब्लॉगिंग करत होतो तर मला अचानक वाटलं की आपल्याला करायचं मराठीत ब्लॉगिंग तर असं परत आपल्याला वाटायला नको की आपण हिंदीतून केलं परत मराठीत आलो मराठीत आल्यानंतर ब्लॉगिंग कसं होतंय पण मला तरी जसं मी ब्लॉगिंग केलं सकाळपासून केलं तो खूप मला छान वाटलं म्हणजे आयडियाज पण येतात आपल्या डोक्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं की सुस्त बोलायला आणि आपली मराठी आहे हा भाषा पण मराठी आहे त्याच्यामुळे काय वाटतं की आपल्याला मराठीतून ब्लॉगिंग करायला पाहिजे सकाळपासून म्हणजे जसं ब्लॉगिंग करतोय ना ते खूप मला भारी वाटलं एकदम मस्त वाटलं म्हणजे शब्द पण सुचायला लागले मला आणि ब्लॉगिंग पण असं वाटलं नाही की मी पहिल्यांदाच ब्लॉगिंग करतोय असं पण नाही की खूप म्हणजे व्यवस्थित ब्लॉगिंग झालेली आहे आणि मला वाटतं पोरीनं पण आणि स्वातीला पण विचारलं पोरीनं माझ्या स्वातीला प्रिशोला पिऊला आणि रोदाला पण पिऊलाच विचारलं की ब्लॉगिंग कसं वाटलं तर ते सांगितले ब्लॉगिंग छान वाटते मराठीमध्ये आणि मुलांना पण बोलायला मुली तर एकदम हे झालेत एकदम परफेक्ट झालेत हिंदी बोलायला आणि इंग्लिश त्यांना इंग्लिश आणि मराठी आणि हिंदी बोलायला तर परफेक्ट झालेत पण माझं ब्लॉगिंग कसं वाटलं कमेंट करून मला सांगा आणि जर ब्लॉगिंग कंटिन्यू करायचं असेल आपल्याला मराठीमध्ये तर तो पण वोट करा ठीक आहे ना गावाला गेल्यानंतर पण ते लोकांना मराठी हिंदी येतच नाही असं नाहीये मराठी लोक आहेत गावाकडचे लोक आहेत त्याच्यामुळे त्यांना मराठी येत आहे पण हिंदी येत नाही हिंदी त्यांनी घाबरतात आता आपण 1 वर्षापासून ब्लॉगिंग करतो त्यामुळे आपल्याला सवय झाली कॅमेऱ्यामध्ये कसं बोलायची आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे गावाला गेल्यानंतर लोकांना कॅमेऱ्याची सवयच होते फक्त आपण लग्नात गेले किंवा कुठे फोटो काढायचा उभा राहा फक्त स्टील उभा राहतात फोटो काढला संपला पण एकदम बोलायला एवढं सुचायला पण पाहिजे कॅमेऱ्यासमोर कॅमेरा शाय नाही व्हायला पाहिजे ह्या गोष्टी पण भरपूर मॅटर करतात आता आपण मराठीतून ब्लॉगिंग करणार तर गावाकडे गेल्यानंतर तेव्हा लोकांना पण असं वाटेल की बाबा मराठीतून बोलायला हिंदीतून बोलायला लोक असतात आपण मराठीची आईची लँग्वेज असते आईची भाषा असते त्या आईच्या भाषेमध्ये बोलायला खूप छान वाटतं ऍक्च्युली मला पण खूप छान वाटते खूप म्हणजे भारी वाटते म्हणले ना भारी वाटते एकदम भारीच एकदम म्हणजे असं वाटतं की मराठीतून ब्लॉगिंग सुरू करायला पाहिजे होतं पण भरपूर आपला ऑडियन्स आहे जो हिंदी ऑडियन्स आहे नाही तुम्हाला कसं वाटलं की तुम्हाला तुमचं मराठी जे कल्चर आहे ते बाकीच्या ते पण होतं मराठी कल्चर तुम्ही हिंदीमध्ये गेले ते पण हिंदीमध्ये लोकांना पण दुसरं पण एक ऑप्शन आहे आपली मराठी भाषा आपण ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये पण टाकू शकतो पण आपण असं पण ट्राय करूयात हिंदी म्हणजे मल्टिपल लँग्वेजेस त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत त्याच्यात मल्टिपल लँग्वेजेस ऑप्शन त्याच्यामध्ये आपण काय करणार तर एखादी जमलं तर आपण हिंदी टाकू इंग्लिश टाकू कोणती जमेल ते टाकू म्हणजे मला बघूयात आपण नंतर जेव्हा होईल तेव्हा सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवण्यात व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचं उद्या परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप स्माइलिंग कीप वॉचिंग टेक केअर बाय बाय Good night, sweet dreams, take care, subscribe.